आदित्य, अरे विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा एक अथांग जग आहे, फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवतं मात्र नक्की. काय ना, तुझ्यासारख्या तरुण मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं की पुस्तकात जे लिहिलंय तेवढंच जग आहे, आणि त्यामुळे आमच्यासारख्या अनुभवी माणसांच्या शब्दांपेक्षा लॉजिकला जास्त महत्व देता तुम्ही. पण मला माहिती आहे तू हुशार आहेस, आणि माझी खात्री आहे की तू तुझ्या बापाचा शब्द खाली नाही पडू देणार. वहिनी, हे सगळं कामिनी, दादासाहेब, चप्पल काढ ना. ये लवकर आता. दादासाहेब, आता कसली पूजा येईल? हळूहळू. आदित्यवर संकट आले, ते टळावं याच्याकरता महामृत्युंजय मंत्राचा जप चालू आहे. परत परत म्हणजे म्हणजे सतत 100 पूजा सुरूच असतात आपल्या घरात, आदित्यवर संकट येऊ नये म्हणून. तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला कशाला काय प्रॉब्लेम असेल? अजून 10 पूजा मांडा इथे. गप्प बस. एक मिनिट, इकडे कुठं चाललीस? तिकडे जायचं. दादासाहेब, काय आहे ना, आपलं किचन इकडे आहे, आणि हळू. कळत नाही का? सारखं सारखं सांगायला लावू नकोस मला तू. भूक लागते ना आपल्याला, तेव्हा आपण इकडेच जाऊन खातो हे ना, म्हणून चालली. आता बाहेरून आलीस ना? हो आले, पण तुमच्या भावाने मला काहीच खायला दिलं नाही. हळू बोल ना तू. तुमच्या भावानी मला काहीच खायला दिलं नाही, म्हणून चाललीये. जाऊ का? खाऊ, भूक लागलीये मला. शांतपणे जा, शांतपणे. आवाज नको आता, शांतपणे जा. ए इकडे इकडे इकडे. आतमध्ये महाप्रसाद आहे, त्याला हात लावू नकोस कृपा करून. तेवढं कळतं मला. धन्यवाद. महाप्रसाद कठीण आहे. नाही पटत आहे, अजिबात पटत नाही. किती आई बाबांच्या इच्छे खातर जरी बसायचं ठरवलं तरी पूजा वगैरे नाही पटत आहे यार. मुळात माझ्या माणसांपासून मला धोका कसा असू शकतो यार? आई माझ्यापासून काही लपवतीये का? पारुलाही 2 दिवस गावी जायला सांगितलंय. काय काय कारण असेल यार? पारू, तू असायला हवी होतीस इथे. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जाऊन ते सगळं थांबव. आईचं मन मोडणं, अरे यार, पारू, तू तर गावी गेलीस तर 2 दिवस राहून ये. मला हे सगळं पटत नाहीये, पण
पण मी करेन मॅनेज. तू नको टेन्शन घेऊ. ए सावित्री, चल मला पटकन जेवायचंय आता, मला खूप भूक. हे काय, अजून जेवण तयार नाहीये का? का कुठे टाइमपास करत होतीस तू? तुला अक्कल नाहीये का ग तुला? आ, बाहेर पूजा सुरू आहे, अजून प्रसाद रेडी नाही. नाही, किमान आता हे जेवण तयार असतं तर नैवेद्य दाखवून मी सुद्धा जेवण घेतलं असतं. मला भूक लागली, बाहेरून आलीये मी, एवढं कळत नाही का ग बेसिक? कुठे काम चुकारपणा करत होतीस तू? थोडा प्रॉब्लेम झाला होता. काय? ते काय झालं, कुकरचा ब्लास्ट झाला होता ना, तर सगळा पसारा झाला आणि तो आवरण्यात वेळ गेला, त्यामुळे जेवणाला उशीर झाला. काय? कुकरचा ब्लास्ट? हो. या घरात ना कधी काय कसं घडतं ना मला काही कळत नाही. आणि एक मिनिट, तू ना पुढचं जास्त बोलूच नकोस. मला सांग, कुकरचा ब्लास्ट होईपर्यंत तू काय करत होतीस? मी सांगते तुला, अजिबात बोलायचं नाही. तू इथे कुकर लावलास आणि बाहेर काहीतरी टाइमपास करत बसली असणार. म्हणून झालंय सगळं तुझ्यामुळे. हवला वेळ घालवायचा आणि बाकीच्यांना जेवा. का अशी वागतेस ग? हा, तुला कळत नाही लोक या घरात ना मालक कोण आहे, नोकर कोण आहे कळत नाही. आता स्वतःच्या हाताने मी जेवण बनवायचं आणि मी खायचंय का? बोल आता काहीतरी. अगं बोल ना. दामिनी मॅडम, तुम्ही सांगितलं ना बोलायचं नाही म्हणून मी. बापरे सावित्री, आता एवढं ऐकणार का तू माझं? तुम्ही सांगा काय करू मी? तोंड बंद कर आणि पटकन स्वयंपाक कर. मला प्रचंड भूक लागली, माझी चिडचिड होती. हा, बनव. एक रिक्वेस्ट करायची होती दामिनी. बोला. ते अहिल्या मॅडम बाहेर पूजा करतायत ना, त्यांचं जप चालू आहे, तर हळू बोला ना प्लीज. आणि तुम्हाला भूक लागली आहे ना, मी पटकन काहीतरी जेवायला बनवते. ऐक नाही, माझ्या समोर शहाणपणा करायचं नाही. हा, आणि या काय कसल्या पूजा आहेत? आणि घरातल्यांना बाहेर काढून मग पूजा करायच्या का? काय या पूजेचं सगळं? आणि तू यात सामील आहेस, तुला कळत नाही, स्वतःची बुद्धी नाहीये तुला? दामिनी मॅडम काय बोलताय? या घरात काय घडतंय, काय चाललंय, आणि या सगळ्यात मी काय निर्णय घेणार ना? मी तर नोकर माणूस आहे या घरात, मला कसं कळणार ना? एक मिनिट, तू स्वतःला कळू पण देऊ नको, कळलं ना? तुझी लायकी नाहीये ती. आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस ना, तू या घरात नोकर आहेस. नोकराच्या अवकातीत राहायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. मी जेवढं सांगते तेवढंच करायचं. स्वयंपाक बनव.